स्त्रियांमध्ये कोणकोणते कॅन्सर होतात आणि लाईफस्टाईल रिलेटेड, व्यसन रिलेटेड जे काही रिस्क वाढणार आहे ती स्त्री आणि पुरुष मला वाटतं दोघांची वाढलेली आहे. मुख्यतः असं आहे की समजा आज कॅन्सरचं निदान झालेलं आहे तर त्या पेशंटला सांगताना त्या डॉक्टरची समजा भूमिका तुमची काय असते, त्या पेशंटनी हे निदान झाल्यानंतर त्याच्या एकंदरीत मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो याचा एक विचार, आणि जवळचे नातेवाईक म्हणजे नवरा, मुलं यांच्यावर त्या सर्वांचा होणारा परिणाम आणि त्यांच्या एक सायकोलॉजिकल त्यांचं काउन्सिलिंग हा विषय कसा घ्यायला हवा. आम्हाला हे सांगताना पेशंटला एक टिपिकल असं एक अनुभव असतो की पहिली रिॲक्शन ही फिअरची येते की पेशंट घाबरतो, दुसरी रिॲक्शन थोडी डिप्रेशनची येते, तिसरी रिॲक्शन थोडी अँगरची येते, आणि मग त्याच्यानंतर पुढे ॲट सम पॉईंट ॲक्सेप्टन्स येतो आणि मग पेशंट योग्य मग पुढे ट्रीटमेंट काय करावं असं म्हणतात. हे टिपिकल मला वाटतं सायकल्स पेशंट जायला लागतं, फॅमिली पण जाते. सेल्फ मोटिवेटेड राहणं हा एक वेगळा भाग आहे, आणि तुम्ही सेल्फ पिटीकडे जाता. भेटायला येणाऱ्या नातेवाईकांचा रोल हा फक्त नारळ पाणी घेऊन जाणे किंवा बुके घेऊन जाणे इतपतच मर्यादित न राहता त्यामध्ये इंटरफिअर करणे आणि परत नको त्या भीती निर्माण करून पेशंटच्या मनात आणखी त्याचं आजारपण वाढवणे ह्या लेवलला कधी जातो कित्येकदा लक्षात पण येत नाही. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मेडिकल फील्डचे जे एपिसोड चालू आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळे विषय ज्यावरती प्रेक्षकांचेच आम्हाला बऱ्याचदा प्रश्न येत असतात किंवा त्यांच्याकडनंच एक एक विषयांवरती मागणी होत असते, त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याचदा प्रयत्न करत असतो की त्या विषयांवर आम्ही त्या तज्ज्ञ डॉक्टर, जे बऱ्याचदा आमचे मित्रच डॉक्टर आहेत, त्यामुळे ते पटकन आमच्या छोट्याशा नोटीसवर पण कार्यक्रमासाठी आपले येतात. आपल्या पहिल्या सीझनमध्ये जेव्हा आपण पॉडकास्ट चालू केला होता तेव्हा कॅन्सर याविषयी भीती आणि गैरसमज एक एपिसोड डॉक्टर पुणतांबेकर सरांबरोबर केला होता. ह्या विषयाला अनेक पैलू आहेत, अनेक विषयांच्या शरीरातील अनेक अवयवांचे कॅन्सर होतात, प्रत्येकाचा एक वेगळा कोर्स असतो, वेगळी ट्रीटमेंट असते. हा मार्च महिना जो होता त्यामध्ये मार्च महिन्याची आपली थीमच महिला दिनाच्या निमित्ताने जे साधारण आजार महिलांमध्ये होतात अशा विषयांवरती एपिसोड करायचा आमचा असा मानस होता. त्या निमित्ताने आज आपण महिलांमधील कॅन्सर ह्या विषयावरती आज एक एपिसोड करत आहोत. महिलांमधील कॅन्सर यामध्ये बऱ्याचदा स्तनांचा कॅन्सर हा आपल्याला जास्त त्याविषयी माहिती असते, कारण त्याचं प्रमाण त्या मानाने जास्त असतं. तर आज आपण त्या वेगवेगळे कॅन्सर या विषयावरच बोलणार आहोत. प्रामुख्याने स्तनांचा कॅन्सर हा त्यातील मुख्य भाग असेल. आजचे जे आपले पाहुणे आलेले आहेत त्यांच्यानी माझ्या नावाचं साधर्म्य आहे, म्हणजे कार्तिक कॉलिंग कार्तिक नावाचा एक सिनेमा आला होता तसा आज अमित टॉकिंग विथ अमित असा हा एपिसोड होईल. डॉक्टर अमित पारसनीस हे माझे बॅचमेट विजय मेडिकल कॉलेजचे. त्यांनी MBBS झाल्यानंतर जनरल सर्जरी केलं आणि त्यानंतर ऑन्को सर्जन म्हणजे कॅन्सर सर्जन आपण ज्याला नेहमीच्या भाषेत म्हणतो असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि गेली 22 वर्ष ते पुण्यामध्ये एक निष्णात कॅन्सर सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल येथे ते मुख्यतः कार्यरत आहेत. आणि आजचा आमच्या एपिसोडचा मुख्य हेतू आजाराविषयी माहिती देणं हा तर आहेच, पण त्याचबरोबरीने तो आजार झाल्यानंतर आपल्या मनात दाटून येणारी भीती, आपल्या घरच्यांवर जवळच्या नातेवाईकांवर त्याचे होणारे पडसाद आणि ह्या सर्वातून आपण उभारी घेऊन त्या आजाराला सामोरं कसं जायचं हा मुख्यतः हा गप्पांचा हेतू आहे. आपल्या मनामध्ये एक सामान्य माणूस किंवा पेशंट म्हणून कॅन्सर म्हणलं की एक भीती वाटते आणि हे अतिशय नैसर्गिक आहे. पण आपल्याला जर त्या पद्धतीने समजून सांगणारा डॉक्टर मित्र भेटला तर आपल्या ह्या आजाराची भीती जाणं अशक्य आहे, पण ती भीती सहन करण्याची किंवा त्या भीतीला ॲक्सेप्ट करण्याची, आत्मसात करण्याची आपली मानसिकता तयार झाली तरी आपण ते दुखणं बऱ्याच अंशी जिंकलेलं असतं. हा मुख्यतः या एपिसोडचा हेतू आहे. तर आपण डॉक्टर अमित पारसीस यांच्याशी आज अतिशय मोकळ्या गप्पांमध्ये जे तुमचेच काही प्रश्न आलेले आहेत
त्या अनुषंगाने आता एपिसोड सुरू करत आहोत. तर हॅलो अमित. हॅलो. आमच्या जगण्यातील काही या चॅनलवर तुझं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल आणि असं माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल. तर आता जसं मी सांगितलं की मुख्यतः आपण स्त्रियांमधील कॅन्सर असाच एपिसोड आजचा हा करत आहोत. तर एक पहिला प्रश्न असा आहे की स्त्रियांमध्ये कोणकोणते कॅन्सर होतात? आपण जर बघितलं तर स्त्रियांमध्ये स्त्री स्पेसिफिक जे अवयव आहेत त्याच्यामध्ये गर्भाशय आहे, ओव्हरीज आहेत, ब्रेस्ट आहेत, यातलेच कॅन्सर हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतात. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जगभरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर हा स्त्रियांमधला सर्वात कॉमन कॅन्सर होता. भारतात मात्र गर्भाशय मुख म्हणजे सर्व्हिक्स कॅन्सर हा बरेच वर्षापर्यंत नंबर 1 कॅन्सर बायकांमधला असा होता. पण गेल्या काही वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सर हा इतर जगाप्रमाणे भारतातल्याही स्त्रियांमधला नंबर 1चा कॅन्सर झालेला आहे. अच्छा. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर हाच स्त्रियांमधला सर्वात कॉमन कॅन्सर आहे. त्याच्या खालोखाल गर्भाशयातील कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर आणि मग इतर अवयवांना होणारे कॅन्सर जसं की तोंडाचा किंवा मोठ्या आतड्याचा, हे फुफ्फुसाचा, हे सगळे कॅन्सर नंतर येतात. ओके. तर मुख्यतः आपण ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर जास्त बोलणार आहोत. तरी यातलं सर्व कॅन्सर मागचा कॉमन प्रश्न जो असतो की शक्यतो हे कॅन्सर होण्यामागचं कारण असं एक नसलं तरी काय त्याचे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आपण म्हणतो ते काय असू शकतात? आपण एक जनरली असं विचार केला कॅन्सर विषयी, तर कॅन्सर का होतो, तर त्याच्यासाठी कॅन्सर हा आजार काय हे जाणून घेतलं पाहिजे. बऱ्याच लोकांना माहिती असतं पण तरी थोडंसं थोडक्यात सांगतो की कॅन्सर हा काही संसर्गजन्य किंवा इन्फेक्शन असा आजार नसून हा आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या पेशींची म्हणजे सेल्सची अनियंत्रित वाढ हे त्या कॅन्सर होण्याचं कारण असतं. त्याच्यामुळे एखाद्या अवयवामध्ये ट्यूमर किंवा गाठ निर्माण होते. आता सर्वात जो कळीचा मुद्दा आहे की ही वाढ किंवा अनियंत्रितपणा हा काय येतो, तर हे खरं तर कोणाला माहिती नाहीये आणि त्याच्यामागे अनेक थिअरीज केल्या जातात. एक गोष्ट नक्की की शेवटचा जो बदल आहे तो मात्र जीन्स मधला बदल, म्हणजे जीनमध्ये होणाऱ्या बदलामुळे किंवा काही चेंजमुळे किंवा काहीतरी चुकीचं घडतं म्हणून हे सगळं होतं. आता तो बदल का होतो याच्यामध्ये मग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, काही शरीरातले एंडोजिनस फॅक्टर्स आहेत, काही डायटरी फॅक्टर्स असतील, स्ट्रेस रिलेटेड फॅक्टर्स असतील, काही व्यसनांचा भाग असू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी अजून आपल्याला पुरेशा समजलेल्या नाहीत. त्याच्यामागे बऱ्याच थेरीज असतात. कॅन्सर स्पेसिफिक आपण म्हटलं ब्रेस्ट कॅन्सर तर असं म्हटलं जातं की ज्यांना पिरियड लवकर येतो आणि त्यांचा पिरियड जास्ती उशिरापर्यंत टिकतो त्यांना जास्ती एक्सपोजर मिळतं फिमेल हॉर्मोन्सचं आणि त्यांच्यामध्ये ही शक्यता असू शकते कॅन्सर होण्याची. ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत त्यांच्यामध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते किंवा खूप उशिरा मूल झालं तरी पण ही कधी कधी शक्यता वाढू शकते. काही जास्त किंवा अनियंत्रित प्रमाणामध्ये गर्भनिरोधकांचा वापर, कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर किंवा हॉर्मोन्सचा वापर या गोष्टींनी सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की जगभरामध्ये असं आढळून आलंय की शहरी भागामध्ये म्हणजे अर्बन पॉप्युलेशनमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जास्ती आहे, ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क ही जास्ती आहे आणि रुरल पॉप्युलेशन किंवा गावांमधल्या लोकांमध्ये बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क ही कमी आहे. त्यामुळे कुठला तरी फॅक्टर असा आहे, डाएट असेल, स्ट्रेस असेल, लाईफस्टाईल असेल, की जो शहरामध्ये आपल्याला जास्ती रिस्क वाढवतो स्त्रियांची कॅन्सर होण्याची. किंवा असं शक्यता आहे का की गावाकडे कदाचित ह्या कॅन्सर विषयी एक संकोचाची भावना जास्त असते तर डायग्नोस उशिरा होतं किंवा दुर्लक्षित केलं जातं? मी खरं आता हे पूर्वीच्या काळी मी कदाचित तुला उत्तर हो म्हणलं असं, पण आता मी ऍक्च्युली परिस्थितीच्या याच्या उलट आहे. बरं. म्हणजे फॉर्च्युनेटली आपल्या अनेक प्रकारच्या अवेअरनेस प्रोग्राम्समुळे म्हणा, काही टीव्हीवरची जाहिराती असतील म्हणा, पेपरांमधून म्हणा, अमुक प्रकारचा हा दिन, महिला दिन, कॅन्सर दिन म्हणा, या गोष्टींमुळे म्हणा खूप स्त्रिया गावाकडच्या असोत किंवा तालुक्यात लेवलच्या ठिकाणच्या असोत, शहरातल्या असोत, त्या कॅन्सरविषयी किंवा स्तनातल्या गाठीविषयी किंवा शरीरातल्या गाठीविषयी अवेअर आहेत, त्यांना माहिती आहेत हे. आणि बऱ्याच स्त्रिया माझ्याकडे येतात तरुण वयातल्या, ज्यांना बऱ्याच अंशी साध्या गाठी असतात ज्या आपल्याला माहिती कॉमन असतात की वाढत्या वयामध्ये स्त्रियांच्या स्तनामध्ये जसे चेंजेस होतात त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या साध्या गाठी, कधी सूज, थोड्या पाण्याच्या गाठी, फायब्रॉइडोमा किंवा सिस्ट म्हणतो, कॉमन असतात. पण अशा गाठी किंवा अशा प्रकारचं प्रॉब्लेम न संकोचता येऊन दाखवणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढलेलं आहे. असं मी अगदी म्हणजे मला आनंद होतो सांगायला आहे की लोक पूर्वी जसं आमच्याकडे
खूप मोठा अल्सर झालाय, अगदी खराब झाली अवस्था आणि अशा अवस्थेत बाई आली कारण का संकोच होता म्हणून दाखवलं नाही, असे पेशंट्स कमी झाले होता. असं म्हणणार नाही की मी पूर्णपणे गेलेत, पण त्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालंय. अच्छा. आणि आणखी एक मुद्दा आहे मला असं वाटलं की पुरुषांचे शक्यतो जे कॅन्सर होतात की स्टमक असेल किंवा लंग्स असेल ते मागे व्यसन हा एक फॅक्टर बऱ्याचदा त्याचा धरला जातो. तर महिलांमधील कॅन्सरमध्ये असं काही तसं लक्षात येतं का सध्याच्या काळामध्ये? आता व्यसन हे काही शहरांमधल्या महिलांना हे काही नवीन नाहीये. आणि लाईफस्टाईल जी धकाधकीची पुरुषाची आहे तीच धकाधकीची लाईफस्टाईल ही स्त्रियांची पण आहे. आणि लाईफस्टाईल रिलेटेड, व्यसन रिलेटेड जे काही रिस्क वाढणार आहे ती स्त्री आणि पुरुष मला वाटतं दोघांची वाढलेली आहे. ब्रेस्ट कॅन्सर हाही त्याला काही नवीन नाहीये. म्हणजे अल्कोहोल म्हणा, स्मोकिंग म्हणा, लाईफस्टाईल धकाधकीची किंवा स्ट्रेसफुल असणे, वेट कंट्रोलमध्ये असणे किंवा ओबेसिटी, या गोष्टींनी याची रिस्क वाढते हे सिद्ध झालेलं आहे. आणि ह्याचं म्हणजे असं एज कुठलं जास्त असतं रिस्कमध्ये, एज कुठल्या एज फॅक्टरमधलं? म्हणजे तू हे सांगितलं की पिरियड्स लवकर आले किंवा उशिरा संपले, पण एक असं एज ग्रुप कुठला असतो जास्त प्रमाणात? असं स्पेसिफिकली म्हणता येणार नाही, पण आपण असं म्हणूया की 40च्या पुढे येणारी नवीन गाठ जी आहे स्तनामध्ये त्याच्याकडे थोडंसं संशयाने बघितलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की 40च्या पुढे प्रत्येक गाठी कॅन्सरचीच असते. याचा अर्थ असाही नाही की 40च्या खाली कॅन्सर होतच नाही, पण साधारणतः 40च्या पुढे कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागतं. जसं स्त्रीचं वय वाढतं तसं तिची कॅन्सर होण्याची शक्यता ही थोडी 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 वाढत जाते. म्हणजे असं म्हणूया की जर 40व्या वर्षी 30तल्या एका स्त्रीला कॅन्सर होण्याची शक्यता असेल तर ती 80व्या वर्षी 10तल्या एकाला किंवा 8तल्या एका स्त्रीला कॅन्सर होऊ शकतो. कारण का तेवढे वर्ष ती जगली आहे, तेवढे वर्ष तिच्या स्तनावरती हॉर्मोन्सचं एक्सपोजर होत राहिलेलं आहे, त्यामुळे ती रिस्क वाढत जाते. त्यामुळे साधारणतः आजकाल यंग लोकांमध्ये पण आढळतो, 30-35 सुद्धा कॅन्सर आढळणं काही फार दुर्मिळ गोष्ट नाही. पण साधारणतः 40 नंतर पुढे आपण कॅन्सरचा जास्ती संशय मनामध्ये आणतो. उलट पुढचा प्रश्न ह्याचाच पार्ट होता की स्तनामधील प्रत्येक गाठ कॅन्सरच असते का? हा चांगला प्रश्न आहे. मी खूप पेशंट्सना मला याचं उत्तर द्यायला लागतं. तर की जसं पाळीच्या हिशोबाने स्त्रीच्या शरीरामध्ये बदल होतात, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये बदल होतात आणि ती एक सायकल असते, मासिक सायकल असते ती, तसंच स्त्रीच्या स्तनामध्येही त्याप्रमाणे बदल होत राहतात. आणि हे बदल दर महिन्याला होतात आणि या बदलांच्या चक्रामध्ये थोडेसे कुठे काही चुकतं काहीतरी किंवा काहीतरी वेगळं पण होतं. आणि त्याच्यामुळे स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्रीच्या ब्रेस्टमध्ये साध्या प्रकारच्या खूप गाठी आढळून येतात, ज्याच्यामध्ये सूज असणे किंवा पाणी साठणे, सिस्ट होणे किंवा छोटीशी गाठ बनणे, ज्याला फायब्रॉइडोमा म्हणतात, असं खूप कॉमन आहे. बाळंतपण आणि लॅक्टेशन या ह्याच्यामध्ये तिथं काही इन्फेक्शन होणे किंवा ऍप्सेस होणे या गोष्टी कॉमन आहेत. त्यामुळे प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते, पण एखादी गाठ जी आहे ती डॉक्टरला संशयास्पद वाटतेय, एक्सरेवरती किंवा मॅमोग्राफीवरती थोडीशी ती वेगळी वाटतेय, तिचं एकंदरीत लक्षण हे असं वाटत नाही की साधीच गाठ असू शकते, असे कुठल्या गाठीला तपासून घेतलेलं बरं असतं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गाठी कॅन्सरची असते, फक्त अवेअरनेस महत्वाचा आहे. ओके. हे पुढचं प्रश्न त्याच्याशी संबंधित होतं, पण त्याचं उत्तर मागाशीच दिलं की पेशंट येण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलंय, पटकन येण्याचं, तरी सुद्धा कम्पॅरेटिव्हली इतर कॅन्सरच्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट तसा उशिरा पोचतो का? याचा दुसरा पार्ट असा आहे की ती गाठ आहे ती लागतीये का, नक्की गाठच आहे का, असा संभ्रम होऊ शकतो का? अगदी नक्की होतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे आता आपण डॉक्टर म्हणून कदाचित मला आश्चर्य वाटतं, पण एखादी गाठ किंवा एखादी शरीरातली ॲबनॉर्मॅलिटी ही आपल्याला डॉक्टर म्हणून कदाचित लवकर समजते. जो माणूस डॉक्टर नाहीये त्याला कदाचित ते लवकर समजत नाही असं दिसतंय. म्हणजे बऱ्याच स्त्रिया येतात की आंघोळ करताना गाठ लागली किंवा असं कुठेतरी मुलांनी हात मारला तेव्हा लागलं असं म्हणून गाठ लागते. ती तोपर्यंत ती गाठ जवळजवळ आवळ्याच्या किंवा बोराच्या एवढ्या साईजची झालेली असते आणि अशी गाठ होईपर्यंत कमीत कमी काही महिने उलटलेले असतात. तर तेवढ्या महिन्यात त्या बाईला ती गाठ समजलेली नसते. असं अजूनही होतं. आपण असं म्हणू की 1 सेंटीमीटरच्या खाली किंवा हाताला गाठ लागत नाही पण मॅमोग्राफीवरती दिसते गाठ, या गाठींचं, या कॅन्सरचं पुढे जे प्रोग्नोसिस आहे ते सर्वात चांगलं आहे, कारण ते पेशंट्स बरे होतात. अच्छा. जेव्हा गाठ 2 सेंटीमीटर पुढे जाते तेव्हा ती हळूहळू वाढायला लागते, त्याला ऍडिशनल ट्रीटमेंट लागते, किमोथेरपी लागू शकते, रेडिएशन लागू शकतं आणि सगळंच थोडंसं कॉम्प्लिकेट होत जातं. तर जर का प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीराची तपासणी महिन्यातून एकदा तरी केली आणि स्पेशली स्तनाची, ज्याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणतो, त्याची महिन्यातून एकदा तपासणी केली आणि काही अबनॉर्मॅलिटी आढळल्यास तपासून घेतली ती, तर ब्रेस्ट कॅन्सर लवकर समजून येण्याचं प्रमाण नक्कीच वाढेल. अच्छा. आणि समजा आता शंका आली की गाठ लागती, हे करते, तर पहिल्यांदा कुणाला दाखवायला हवं? आता डिपेंड्स की तुम्ही कुठे आहात आणि कुठे राहता आणि कसे तुमचे आहेत. जनरली तुमच्याकडे कोणी फॅमिली प्रॅक्टिशनर असेल त्याच्याकडे जायचा कल असतो लोकांचा.
ज्याला ऍक्सेस आहे, ज्याला समजत आहे, तो कधी कधी गायनेकोलॉजिस्टकडे किंवा सर्जनकडे किंवा डायरेक्टली सुद्धा आमच्याकडे येणारे लोक आहेत की कॅन्सर सर्जन म्हणून तुमचं नाव वाचलं, आम्हाला ब्रेस्ट गाठ आहे असं वाटलं, या डॉक्टरांनी सांगितलं असं आहे, किंवा डायरेक्टली आम्हाला तुमच्याकडे असेल, तुम्ही सुद्धा पुढे काय करायचं करा, अशी लोक येतात. पण जनरली आपल्या भरोशाच्या डॉक्टरला दाखवलं तर तो योग्य सल्ला देईल किंवा पुढे योग्य मार्ग दाखवेल असं वाटतं मला. अच्छा. आणि समजा आता डायरेक्ट तुझ्याकडेच आला ऑन्कोसर्जनकडे, तर काय तपासण्या केल्या जातात सुरुवातीला त्यांच्या? साधारणतः सोनोग्राफी ही एक बेसिक तपासणी आहे ज्याच्यामध्ये स्तनाच्या गाठीविषयी काय आहे त्याची कल्पना येते. दुसरी तपासणी ही साधारणतः 40च्या वयानंतर करतो, ती म्हणजे मॅमोग्राफी. मॅमोग्राफी हा एक स्तनाचा काढलेला एक्सरे असतो. त्या एक्सरे मध्ये स्तनाची जी गाठ आहे त्या गाठीचं एक्झॅक्ट स्वरूप काय आहे त्याच्याप्रमाणे त्याचे कॅरेक्टरायझेशन केलं जातं आणि त्याच्या लेवल ऑफ सस्पिशन प्रमाणे ग्रेड्स केले जातात. आणि मग त्याप्रमाणे हाताला जशी लागते आणि मॅमोग्राफीत जशी दिसते त्याप्रमाणे मग आपण ठरवतो की याचा संशय कितपत आहे. छोटीशी सुई घालून तपासणी करणे काही पेशींची किंवा छोटीशी सुई घालून तुकडा काढणे ही ऍक्च्युली कॅन्सर विषयीची कन्फर्मेटरी टेस्ट आहे. आपण आता सुई घालून नुसती तपासणी करणे, ज्याला सायटॉलॉजी म्हणतात, ते बरेच वेळा करत नाही कारण त्याच्यामध्ये कधी कधी योग्य निदान होत नाही. पण छोटीशी बायोप्सी करणे ही खूप एक ओपीडी प्रोसिजर आहे, छोटीशी प्रोसिजर असते. ती बायोप्सी करणे ही बऱ्याच गाठींमध्ये आपण सजेस्ट करतो आणि बायोप्सीवरती आपल्याला जवळजवळ खात्रीशीररित्या कळू शकतो की कॅन्सर आहे का नाही. अच्छा. मी आता आपण तपासणी इन्व्हेस्टिगेशन पर्यंत आलोय, तर आता कन्फर्म झालंय समजा बऱ्यापैकी, तर ऑपरेशन न करता हा कॅन्सरचा आजार काय कुठल्या इनिशियल स्टेजला आहे असा ऑप्शन तरी असतो का? आपण असं म्हणूया की 2 प्रकारचे कॅन्सर असतात, की एक म्हणजे ब्लड कॅन्सर किंवा लिम्फोमा, की जे पेशींचे कॅन्सर आहेत, म्हणजे शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी ब्लड असतं, त्या पेशींमध्ये कुठेही लिम्फ नोड्स कुठेही असतात, तिथे तो आजार होतो. आणि दुसऱ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत ते सॉलिड ऑर्गन किंवा ऑर्गन स्पेसिफिक कॅन्सर आहेत, म्हणजे आपण म्हणू तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, रेक्टम कॅन्सर, लंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर वगैरे. तर हे जे लिक्विड कॅन्सर्स आहेत, ब्लड कॅन्सर किंवा लिम्फोमा, ह्या कॅन्सर आपण काढू शकत नाही, तर त्यांना ट्रीटमेंट ही केमोथेरपी किंवा औषधं, इंजेक्शन अशी असते, कधी कधी रेडिएशन पण असतं. सॉलिड ऑर्गन स्पेसिफिक जे कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये ते अफेक्टेड ऑर्गन पूर्णतः किंवा थोडा त्याचा अफेक्टेड पार्ट काढणं हा एक मेन स्टे आहे ट्रीटमेंटचा. त्यामुळे कॅन्सर जो सॉलिड ऑर्गनचा असतो त्याच्या ऑपरेशन शिवाय ट्रीटमेंट होणं हे अगदीच पॉसिबल नसतं असं नाही, पण बरेच वेळा ते पॉसिबल नसतं. काही स्पेसिफिक कंडिशन्स मध्ये असं होतं की त्या ठिकाणी केमोथेरपी रेडिएशन दिल्यानंतर तो आजार नष्ट होतो, मग आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. परत काही लोक त्याच्यामधून क्युअर सुद्धा होतात, 5-10%. हे स्पेसिफिक ब्रेस्टला नव्हे, इतर ठिकाणच्या कॅन्सरसाठी आहे. पण ब्रेस्टसाठी ऑपरेशन शिवाय ट्रीटमेंट करणं हे होत नाही. पण जसं पूर्वी पूर्ण ब्रेस्ट काढायला लागायचं किंवा काढायचं अशी संकल्पना होती, तशी आता नाही. आता आपण अफेक्टेड पार्टच काढतो. अच्छा. आणि यामध्ये एक जणांचा प्रश्न आहे की रिस्क किती आहे आणि त्याचं प्रोग्नोसिस, म्हणजे आजार कसा त्याचा प्रवास असेल पुढचा, हे साधारण सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये कळू शकतं का? एक गोष्ट कॅन्सर बाबतीत आपल्याला समजलेली आहे की कॅन्सरचं निदान जर लवकर झालं आणि कॅन्सरची ट्रीटमेंट जर चांगली झाली तर कॅन्सर हा क्युअर होऊ शकतो. ही अगदी फार महत्वाची गोष्ट आहे, ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर जेव्हा गाठ छोटी असते, त्या गाठी व्यतिरिक्त काखेमध्ये अवधानाच्या गाठी किंवा लिम्फ नोड्स आलेल्या नसतात किंवा शरीरात तो कुठं पसरलेला नसतो, तेव्हा तो आजार बरा व्हायची शक्यता असते. पण एक गोष्ट इथे लोकांनी समजून घेतली पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काय किंवा इतर कुठल्या कॅन्सरमध्ये नुसत्याच एका पर्टिक्युलर उपचार पद्धतीने तो कॅन्सर बरा होईल असं सांगता येत नाही. जसं की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्पेसिफिकली 1 सेंटीमीटरच्या वरतीचा आजार गेला तर आम्हाला ऍडिशनल किमोथेरपी आणि ब्रेस्ट वाचवलं असेल तर रेडिओथेरपी याचा विचार करायला लागतो. कारण का डायग्नोसिसला तुम्ही जी ट्रीटमेंट देता तेवढाच तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटीची विंडो आहे की तेव्हा तुम्ही ट्रीटमेंट जी द्याल त्याच्यावरती पेशंटचं पुढे सगळं ठरणार आहे. त्यामुळे आत्ता आजार जरी छोटा असला तरी लोकांना असं वाटतं की मग अजून का ट्रीटमेंट दिली जाते, काही लोकांना असं वाटतं की वाढलाय म्हणून किमोथेरपी देतात. तर तसं नसून तो आजार एका पर्टिक्युलर लेवलला जेव्हा दिसतो आपल्याला तेव्हा आपल्याला किमोथेरपी देऊन फायदा होतो असं सिद्ध झालेलं आहे, म्हणून किमोथेरपी दिली जाते. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन हे फार महत्वाचे ट्रीटमेंट्स आहेत. ओके. आता आपण ह्याच्या आपल्या पॉडकास्टच्या मुख्य विषयाकडे वळूया, ज्याची मी सुरुवात करताना सांगितलं होतं की हा आपला एक सर्जरीचा पार्ट झाला किंवा केमोथेरपीचा पार्ट झाला. मुख्यतः असं आहे की समजा आज कॅन्सरचं निदान झालेलं आहे तर त्या पेशंटला सांगताना त्या डॉक्टरची समजा भूमिका तुमची काय असते, त्या पेशंटनी हे निदान झाल्यानंतर
त्याच्या एकंदरीत मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो याचा एक विचार आणि जवळचे नातेवाईक म्हणजे नवरा, मुलं यांच्यावर त्या सर्वांचा होणारा परिणाम आणि त्यांच्या एक सायकोलॉजिकल त्यांचं काउन्सिलिंग हा विषय कसा घ्यायला हवा? हा खरं फार महत्वाचा विषय आणि फार कॉम्प्लेक्स विषय आहे. आपण म्हणू की थोडीशी खेदजनक गोष्ट अशी आहे की अजूनही कॅन्सर हा शब्दाला थोडंसं भीतीचं वलय आहे. लोक अजूनही कॅन्सर म्हणलं की घाबरतात. कॅन्सर शब्द उच्चारायला सुद्धा लोकांना नको असतं. पेशंटला सांगू नका, पेशंटला बाहेर पाठवणे आणि मग नातेवाईकांशी चर्चा करणे हे अजूनही होतं. मला असं वाटतं की याच्या मागची भीती ही थोडीशी लोकांना वाटते, कारण का की तो ट्रीटमेंट शिवाय सुद्धा ट्रीटमेंट देऊन सुद्धा बरा होत नाही असा एक समज आहे, जो थोड्या प्रमाणात बरोबर आहे की जेव्हा कॅन्सर वाढलेला असतो तेव्हा तो आपण ट्रीटमेंटने पूर्णपणे बरा करू शकत नाही. शिवाय कॅन्सरचं असं आहे की नुसतंच एक छोटीशी काय गोळ्यांचा कोर्स केला, इंजेक्शनचा कोर्स केला की तो बरा झाला असं पण नाहीये. किमोथेरपी घ्यायला लागू शकते, रेडिएशन लागतं आणि ह्या ट्रीटमेंट्स थोड्या त्रासदायक आहेत किंवा जास्ती त्रासदायक आहेत असं लोकांचा एक समज आहे, जो आता तितकासा खरा नाहीये. कारण का आधुनिक उपचार पद्धतीमुळे किमोथेरपी काय, रेडिएशन काय, ऑपरेशन काय या गोष्टी सुसह्य झालेल्या आहेत, खूप त्रासदायक नाहीयेत. तर ह्या सगळ्या समजुतींमुळे पेशंटला कॅन्सर, पेशंट आणि त्या फॅमिलीला कॅन्सरचं डायग्नोसिस समजावून सांगणे, त्याचं गांभीर्य समजावून सांगणे, त्याच्याविषयी उपचाराची डिरेक्शन लावून देणे या फार महत्वाच्या गोष्टी असतात. आम्हाला हे सांगताना पेशंटला एक टिपिकल असं एक अनुभव असतो की पहिली रिॲक्शन ही फिअरची येते की पेशंट घाबरतो, दुसरी रिॲक्शन थोडी डिप्रेशनची येते, तिसरी रिॲक्शन थोडी अँगरची येते आणि मग त्याच्यानंतर पुढे ऍट सम पॉइंट ऍक्सेप्टन्स येतो आणि मग पेशंट योग्य मग पुढे ट्रीटमेंट काय करावं असं म्हणतात. हे टिपिकल मला वाटतं सायकल्स पेशंट जायला लागतं, फॅमिली पण जाते आणि शेवटी डिरेक्शन न चुकणं हे महत्वाचं आहे की बाबा समजा कॅन्सर झालाय कळलं आणि खूप वाईट वाटलं किंवा डिप्रेशन आलं पण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर दॅट इज द ओनली चान्स. मी पेशंटला नेहमी सांगतो की तुम्ही जे काय करायचं ते करा पण ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, घाबरून घ्या भले पण ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, कारण ट्रीटमेंट घेणे हाच कॅन्सर म्हणून बरा होण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आता ठीक आहे तुम्हाला वाईट वाटलंय तुम्हाला आणि आनंदाची गोष्ट नाहीच आहे, पण वाईट वाटलंय काय किंवा चीड आली काय किंवा काय असेल ते पण आपला फोकस हलता कामा नये. ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर तोच तुमचा चान्स आहे पुढे बरं व्हायचा असं मी सांगतो. हे थोडं पेशंट, थोडंसं नातेवाईक आणि हे असं ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे आमचे पेशंट एकदा आले की पुढे ते 6 महिने आमच्याबरोबर असतात आणि पुढेही 5-5 वर्ष फॉलोअप करतात. ती ऑनगोईंग प्रोसेस असते. पण जनरली आपण मोटिवेशन टिकून राहावं आपलं यासाठी पेशंटनी कसा स्वतःकडे पाहावं हा खरं एक स्वतः आन्सर करायचा प्रश्न आहे पेशंटने स्वतःचा. आणि त्याला याच्यामध्ये जो पेशंटची फॅमिली आहे, बॅकग्राऊंड आहे, पेशंटचं स्वतःचं एकंदरीत एज्युकेशनल बॅकग्राऊंड, मानसिक स्टॅबिलिटी काय आहे याचाच एक मोठा रोल हे असतो. बरेच वेळेला आता आजकाल काम करणाऱ्या स्त्रिया असतात, शिकलेल्या स्त्रिया असतात आणि कॅन्सर झाला तर कधी कधी फॅमिली सपोर्ट असतो पण तो कमी असतो, पण फॅमिली सपोर्ट जमवायला लागतो. ट्रीटमेंटच्या हिशोबाने पुढे हॉस्पिटलमध्ये ये जा करायला कोणतरी बरोबर लागणे, छोटी मुलं असतील तर त्या मुलांची काळजी कोणतरी घेणे याकरता फॅमिली सपोर्ट फार जरुरी असतो. आणि असं दिसून येतं की फॅमिली, आई वडील असतात किंवा काही मित्र असतात किंवा काही भावंड असतात, हे सपोर्ट करतात, त्यांचा सपोर्टिंग रोल फार मोठा असतो. आणि डॉक्टर्स, नर्सेस, असिस्टंट डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील स्टाफ, कधी कधी काउन्सिलर्स अशा सगळ्यांचा ह्याच्यामध्ये आपापला वाटा असतो, खालीचा वाटा असतो. आणि प्रत्येक जण ऍट एव्हरी पॉइंट पेशंटला सपोर्ट करत असतो, पेशंटच्या गरजांची काळजी घेत असतो, पेशंटच्या शंकांचं समाधान करत असतो. आणि हळूहळू पेशंटचं म्हणजे असं म्हणून की फिअर कमी होतं, ऍक्सेप्टन्स वाटतं. एकदा फॅमिलिअरिटी यायला लागली की एक केमोथेरपी झाली, दुसरी झाली, मग ओके तिसऱ्याला काय अपेक्षित आहे हे समजतं, मग ऑपरेशनच्या वेळेला सुरुवातीला भीती वाटते, मग नंतर बरं वाटतं, मग नंतर दुखत नाही फारसं, असं सगळं हळूहळू होत जातं. तर ते जेव्हा पेशंट टिकतो तुमच्यापाशी आणि पेशंट तुमच्यावर ट्रीटमेंट घ्यायला लागतो तेव्हा एक सगळं ते असं एक ग्रुपच एफर्ट बनून जातो. आणि नंतरच्या पार्टमध्ये की समजा स्ट्रेस आणि डाएट हे जर आपण मेन फॅक्टर आपल्या हातातले पकडले तर हे कसे पुढच्या भविष्यातल्या आयुष्यामध्ये आपण हँडल करायला शिकावं? असं दिसून येतं की एकदा कॅन्सर झाला किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट झाली की कधी कधी पेशंटचं वजन वाढायची पण वृत्ती दिसून येते. बॉडीचा एक तो नॅचरल रिस्पॉन्स आहे की बराच पिरियड जातो ज्याच्यामध्ये शरीराची हानी होत असते केमोथेरपीनी, ऑपरेशननी, रेडिएशननी, आणि ती एकदा संपली की बॉडी अशी परत एकदा अशा मोडमध्ये जाते की आपण सगळं साठवून ठेवूया. बऱ्याच पेशंटचं वजन वाढायचं असं प्रमाण दिसून येतं. मग पेशंट असं समजावून सांगायला लागतं की बॅलन्स डाएट ठेवा. कधी कधी असं असतं पेशंटचं की मी आहारात काय बदल करू की मला कॅन्सर होणार नाही परत. तर ह्याचं खरं उत्तर कोणाकडेच नाहीये, पण एक बॅलन्स डाएट ठेवणं, आपल्या शहरामध्ये
आपल्या दिनचर्येमध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं आहार विहार, झोप, मानसिक आरोग्य, इमोशनल स्टॅबिलिटी या सगळ्याचीच काळजी घेत घेत जेव्हा तुम्ही जाता पुढे, तेव्हा असं मग तुम्ही म्हणजे हळूहळू तुमचं वेलबिंग चांगलं होत राहतं असं पण म्हणू शकतो. तसं असं आम्ही सांगतो पेशंटला की तुम्ही तुम्हाला खूपच अगदी पाहिजे असेल तर डायटिशियनचा सल्ला घ्या, पण एक बॅलन्स डाएट ठेवा, रोज एक्सरसाइज करा, काही चांगले विचार हे करा, कामाकडे आपलं लक्ष द्या, फोकस ठेवा, आणि हळूहळू तुमच्या मनातून कॅन्सरची भीती जात जाईल. आणि असं दिसून येतं की जसे फॉलोअपला येतात, पहिल्या वर्षी बरेच अँक्शियस असतात, दुसऱ्या वर्षी कमी अँझायटी असते, नंतर मग हळूहळू ते त्याला सराईत होऊन जातात. तर तसं होतं ते की विथ टाइम, आय थिंक टाइम हिल्स एव्हरीथिंग, असं तसं आहे. विथ टाइम ते हळूहळू पेशंटच्या अंगावळणी पडतं. अच्छा. आणि ह्यातनंच मला आता का बोलता बोलता आठवलं, मागे आम्ही एक कॅन्सरच्या 2 रुग्ण महिला होत्या, त्यांचा एक एपिसोड केला होता. तर त्यामध्ये एक फार चांगला मुद्दा निघाला की सेल्फ मोटिवेटेड राहणं हा एक वेगळा भाग आहे, आणि तुम्ही सेल्फ पिटीकडे जाता जनरली की मी सारखी आजारी असते, ती सगळ्यांनी माझ्याकडे सतत लक्ष देत राहायला पाहिजे, की कुणी म्हणजे त्या बाईंनी असं सांगितलं होतं की जे एका बाईला कॅन्सर झाला होता, तिला तिचा नवऱ्याला पण बाहेर जाताना गिल्टी वाटायचं. तो तिला म्हणायचा की तू पण चल, आता आपण दोघे जाऊ, तू पण बरी झाली. पण तिचं मानसिकता अशी झाली की मी तर आजारी, मी नाही जाऊ शकत, पण मी आजारी असताना तुम्ही जाताय, तुम्हाला काही वाटत नाही का? तर जनरली हा सेल्फ पिटी पार्ट विषयी काही असं वेगळं तुला सांगता येईल? आपण असं म्हणू की कॅन्सर हा एका पेशंटला होत नाही, अख्ख्या फॅमिलीला अफेक्ट करतो. कारण का की फॅमिलीची मानसिक अवस्था थोडीशी नाजूक होऊन जाते. अनेक वेळेला घरातली सगळ्या व्यवस्थांची घडी असते ती नीट बसली जात नाही, आणि आपण म्हणू इमोशनल अपहिवल होतं, वर खाली इमोशन्स होत राहतात, आणि सगळ्यातून त्या फॅमिलीला जायला लागतात. त्यामुळे कॅन्सर हा काय एका त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा आजार नसून सगळ्या फॅमिली त्यातून जायला लागतं. केअर गिव्हर्स म्हणजे निकटचे नातेवाईक किंवा स्पाऊस यांच्या मानसिकतेचाही विचार करायला लागतो. अनेक ठिकाणी अशी सोय असते आणि अशी ऑपॉर्च्युनिटी पण असते की केअर गिव्हर्सना सुद्धा काही सपोर्ट लागू शकतो, आणि अशा वेळेला मग सपोर्ट ग्रुप्सचं बरंच मोठं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं, आणि या सगळ्या गोष्टीतून फॅमिलीला जायला लागतं, आणि त्याच्यातून पुढे रिकवर पण कसं व्हायचं याच्यातून सुद्धा त्या फॅमिलीला ॲज अ ग्रुप जायला लागतं. ती मुलं असतील, तो नवरा असेल, आणि आपल्या समाजाला मी तर म्हणेन उलट असं की सेल्फ पिटी जी गोष्ट आहे ती बाई स्वतःच्या मनोधैर्यावरती आणि स्वतःच्या म्हणजे इमोशनल स्ट्रेंथवरती ते ओव्हरकम करते किंवा ते चांगली स्ट्रॉंग होते. पण समाजाने तिला पिटी करणं बंद केलं पाहिजे की या बाईला कॅन्सर झाला म्हणजे तिथे आयुष्यभर कॅन्सर पेशंट नाही आहेत. तिचं कॅन्सर बरा झाला, तिने ट्रीटमेंट घेतली, ती नॉर्मल कामाला लागली, तर शी शुड बी ट्रीटेड लाईक अ नॉर्मल वुमन. तिचं सगळं नॉर्मल होतं. तर हे समाजाकरता फार आवश्यक आहे की कॅन्सरच्या पेशंटला त्या चष्म्यातून कायमच बघत राहिलं नाही पाहिजे. राईट. आता म्हणजे हा पुढचा मुद्दाच तो होता की समाजाने म्हणण्यापेक्षा आजूबाजूचे नातेवाईक म्हणजे आपल्या घराच्या व्यतिरिक्त टिपिकल ऑपरेशन झाल्यावर भेटायला येणारे याच्या अंडर जे लोक येतात, तर त्यामध्ये एक दरवेळी आम्ही असं कुठल्याही आजाराविषयी आम्ही बोलतो तर मला हा मुद्दा नेहमी वेगवेगळ्या डॉक्टरांकडनं वेगवेगळं ऐकायला आवडतं, कारण नवीन त्यातनं काहीतरी ऐकायला मिळतं. तर ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटल स्टे असताना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांचा रोल हा फक्त नारळ पाणी घेऊन जाणे किंवा बुके घेऊन जाणे इतपतच मर्यादित न राहता त्यामध्ये इंटरफिअर करणे आणि परत नको त्या भीती निर्माण करून पेशंटच्या मनात आणखी त्याचं आजारपण वाढवणे ह्या लेवलला कधी जातो कित्येकदा लक्षात पण येत नाही. तर अशा काही टिप्स तू सांगू शकशील का की तुम्ही भेटायला जात आहात तर काय काळजी घ्या? एक गोष्ट आपण इथं पहिली गमतीची म्हणूया की ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये बरेच वेळा पेशंट दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतो, त्यामुळे फार लोकांना भेटायला याची संधीच मिळत नाही. ही चांगली गोष्ट झाली. तरी सुद्धा कधी कधी पेशंट काही कारणाने राहिला किंवा इतर कुठला कॅन्सर असेल तर भेटायला येण्याचं लोकांचं एक वृत्ती असते की भेटायला जावं. सुदैवाने हॉस्पिटल्स हल्ली अशा लोकांच्या संख्येवरती मर्यादा ठेवतात, त्यामुळे पेशंटला इन्फेक्शन होऊ नये किंवा पेशंटला त्रास होऊ नये किंवा पेशंटला विश्रांती मिळावी हा त्याच्यामागचा हेतू असतो. आपल्याकडे दुर्दैवाने काही लोकांना अमुक एका प्रसंगी कसं वागावं याचं व्यवधान राहत नाही, त्यामुळे काही लोक असे असतात की जी म्हणजे त्या ह्यांना झाला होता कॅन्सर आणि मग त्यांचं असंच वाईट झालं किंवा त्यांचं असं झालं मग त्यांना तर असं नाही केलं, त्यांचं तर कधी वेगळं केलं होतं, असेही काही बोलणारे लोक असतात. आणि मग याच्यामुळे पेशंटच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं, पेशंटचा डॉक्टरवरचा विश्वास कमी होतो किंवा अनेक गोष्टी पेशंटच्या मनात डाऊट्स यायला लागतात. तर ह्या गोष्टी शक्यतो अवॉइड केलेल्या बऱ्या. आणि हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करतानाच नव्हे तर इतर वेळेला सुद्धा कॅन्सर किंवा त्याचे उपचार किंवा त्याचे निदान किंवा त्या आजाराविषयी बोलताना आपलं ज्ञान हे त्याला लिमिट आहे. गुगलवरून आपल्याला सगळ्या गोष्टी ज्ञान मिळू शकत नाही. डॉक्टरांनी काही
अनेक वर्ष अभ्यास करून अनुभवाने हे ज्ञान मिळवलेलं असतं. ज्ञानामध्ये 2+2 4 असं नसून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी पण निघू शकतात. तर हे सगळ्याचा विचार करून जेव्हा एखाद्या ट्रीटमेंटचं आपण प्रयोजन करतो तेव्हा ट्रीटमेंट विषयी पाहिजे तर शंका स्वतःचे निरसन करून घ्या, मगच काही सल्ला द्यायचा द्या किंवा मगच काही सुचवायचं सुचवा. आणि पेशंटला आपल्याकडे अजून एक वृत्ती अशी आहे की सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, यात काही चुकीचं काही नाही. पण आपल्या मनात जे आहे ते डॉक्टरच्या तोंडून जोपर्यंत येत नाही तोवर ओपिनियन घेत राहणे कॅन्सरला ते घातक ठरू शकतं. तर हा एक थोडीशी मानसिकता आपण बदलली पाहिजे. जेव्हा आपण आता आपल्याकडे उपलब्ध आहेत सगळे पर्याय, आपण डॉक्टरचे सगळे क्रेडेन्शियल्स तपासून जाऊ शकतो, 4 लोकांमध्ये चौकशी करून जाऊ शकतो. आणि मग एकदा डॉक्टर आपण ठरवला आणि आपण ठरवलं की ह्याच्याकडे आपण ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर त्या डॉक्टरचे जे सल्ले असतील ते आपण मानावेत, त्याच्या जे सूचना असतील ते आपण पाळाव्यात. म्हणजे मग त्यातून त्या डॉक्टरलाही समजतं की तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेताय, त्यालाही कॉन्फिडन्स वाटतो आणि तुमचाही म्हणजे फेथ हा एक मोठा पार्ट आहे. तुम्ही बरं होण्यामध्ये तुमची आणि ती जी प्रोसेस आहे सगळी 6 महिन्याची 4 महिन्याची ट्रीटमेंटची, ती चांगली सुसह्य होण्यामध्ये तुमचं मन थाऱ्यावर असणं आणि तुमचा डॉक्टरवरती विश्वास असणं हाही मोठा भाग आहे. तर हे नातेवाईकांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एकदा का त्यांनी ठरवलं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला की तो योग्य असेल, तो आपण फॉलो करावा. त्याच्यात खूप आपण फाटे फोडू नयेत, खूप चिकित्सा करत बसू नये. कारण का वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या डॉक्टरला वेगवेगळ्या पेशंटचे सल्ले वेगवेगळे असू शकतात आणि ते त्या ठिकाणी बरोबर असतात. पण म्हणून ते प्रत्येक आपल्या पेशंटला तेच लागू होईल असं नाहीये. म्हणजे मध्येच आम्ही आता न्यूरोसर्जरीवरती स्पाईन सर्जरीवरती एक एपिसोड रेकॉर्ड केला, त्यात तोच विषय चालला की तो तसा पेशंट तसा डॉक्टर शोधत असतो की मला जे पाहिजे तसा सांगणार आहे का. आणि जनरली भेटायला नातेवाईकांमध्ये, आता मी दौंडमध्ये गेले 22 वर्ष प्रॅक्टिस करत होतो ऑर्थोपेडिक्सची, तर त्यात ट्रॉमा जो पार्ट असतो ना, त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला आणि 10 लोक आले, तर जनरली ट्रेंड असा आहे जो पुढे येऊन खूप जास्त वडवड करत असतो ते उशिराने लक्षात येतं, त्याचा काहीच संबंध नसतो त्या पेशंटशी कुणाशी. तो फक्त येऊन काहीतरी सांगतो, नातेवाईकांना घाबरवतो, निघून जातो. तर आपण कमीत कमी ही काळजी ह्यातनं घेणं खूप गरजेचं आहे. आणि मुख्यतः असं होतं की नातेवाईकांचा रोल हा मदतीचा नसला तरी ऍटलीस्ट घाबरवणारा नसावा. म्हणजे तो एक विषय महत्वाचा आहे. याचा पुढचा पार्ट एक असा आहे की समजा आता फॉलोअप आणि त्यामध्ये आपण बोललो की साधारण किती दिवसांनी एक फॉलोअप केला जातो समजा सर्जरी नंतर, असं काही आहे ढोबळमानाने काही? हो आहे ना. आता कसं आहे, आपण मगाशी म्हणलं असतं की कॅन्सरमध्ये नुसती सर्जरी ही ट्रीटमेंट नाहीये. त्याच्यामध्ये पुढे केमोथेरपी असते, रेडिएशन असतं, कधी कधी काही वेगळ्या प्रकारचे इंजेक्शन असतात, काही गोळ्या असतात आणि काही तपासण्या पण असू शकतात. तर साधारणतः आपण असं म्हणूया की एक कुठलाही सॉलिड ऑर्गन कॅन्सर घेतला, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर घेतला, तर त्याचं ऑपरेशन झालं की पुढे केमोथेरपी किंवा कधी आधी केमोथेरपी मग ऑपरेशन मग रेडिएशन असं पण असू शकतं. तर हे सगळे उपचार जवळजवळ 4 ते 6 महिने चालतात, कधी कधी 9 महिने, कधी कधी वर्षाबरोबर पण चालू शकतात. तर त्या दरम्यान पेशंटला वारंवार हॉस्पिटलला यायला लागतं, काही तपासण्या करायला लागतात, डॉक्टरांची कन्सल्टेशन करायला लागतं. त्या दरम्यान पेशंट हा बऱ्यापैकी मोबाईल असतो. साधारणतः आपण म्हणू की 80% कॅपॅसिटीने काम पण करू शकतो. समजा एखाद्याचं काही घरनं काम करण्यासारखं आहे किंवा थोडं कमी काम करून पण चालेल अशी परिस्थिती आहे, तर तो अगदी व्यवस्थित तो किंवा ती आपलं व्यवस्थित काम करू शकतात. आणि त्याच्यापुढे फॉलोअप्स हा फार महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण पेशंटचं एकंदरीत वेलबिंग बघतो, पेशंटच्या काही कंप्लेंट्स आहेत का बघतो, काही तपासण्या म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन आपण करतो की तपासून बघतो आणि जरूर पडल्यास काही आपण ॲडिशनल चाचण्या म्हणजे सोनोग्राफी असेल किंवा स्कॅन असेल हे करतो. एक गोष्ट आता तू विचारलीस म्हणून मला सांगावीशी वाटते की कॅन्सर जेव्हा आपण डायग्नोज करतो तेव्हा आपण मग तो कुठल्या स्टेजला आहे किंवा किती पसरला आहे हे बघण्याकरता अनेक तपासण्या करतो. आणि आमच्या बाबतीत असं आहे की जर तो अर्ली स्टेजला असेल किंवा पसरला नाही अशा स्टेजला असेल तरच आम्ही ऑपरेशन करतो आणि एकदा सगळी ट्रीटमेंट संपली की मग फॉलोअप करतो. तर आम्हाला अनेक पेशंट विचारतात की फॉलोअप केल्यानंतर माझा पेट स्कॅन कधी करायचा किंवा स्कॅन कधी करायचा. तर एक असं त्याच्यामध्ये थोडीशी विचार प्रवाह असा आहे सायंटिफिकली प्रूव्हन की एकदा कॅन्सर झाला, ट्रीटमेंट झाली, त्याच्या पुढे आपण सारखं कॅन्सर परत आला आहे का असं जर तपासणी करत बसलो तर त्याचा फारसा फायदा होत नाही ॲज फार एज कॅन्सरचे रिलेटेड लाईफ जे मिळणार आहे ते ॲज फार एज दॅट इज कन्सर्न. त्यामुळे फक्त तपासण्या ज्या करायच्या असतात त्या आपण फक्त जर काही संशयास्पद वाटलं, काही त्रास असेल किंवा काही गाठ हडळली किंवा काही असं वाटलं की काहीतरी रूल आउट करायचं तरच आपण एक्स्ट्रा तपासण्या करतो. अदरवाईज क्लिनिकल एक्झामिनेशन सुद्धा बास होते. अच्छा. तर हे साधारणतः पहिल्या वर्षी आपण 3 ते 4 महिन्याला करतो, दुसऱ्या वर्षी 4 ते 6 महिने, तिसऱ्या वर्षी 6 महिने आणि चौथ्या वर्षानंतर मग 1 वर्षाला एक असं. सर्वसाधारणपणे 5-6 वर्षानंतर पेशंटला परत याची गरज नसते. कॅन्सरच्या बाबतीत स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काही गोळ्या आपल्याला 7 ते 10 वर्ष पण चालू ठेवतो.
त्यामुळे मग युजली आपण त्याच्यानंतर मग वर्षातून एकदा असं एक आपण टेस्ट सांगतो. अच्छा. आणि यातलं एक असं पुढचा प्रश्न एक जणांनी पाठवला होता की समजा आपण जो कॅन्सर स्प्रेड होतो, आपण मेटास्टेसिस ज्याला म्हणतो, तो आता एका अशा स्टेजला गेलेला आहे की सर्वायवलचे चान्सेस कमी आहेत हे आता दिसतंय. म्हणजे जे सत्य आहे ते लपवण्यात काही अर्थ नाहीये. आणि आता एक ती मानसिकता झाली की साधारण एवढे वर्ष माझं आयुष्य आता असू शकेल. तर ही अवस्था आल्यानंतर पेशंटनी स्वतःला कसं उभं करावं आणि काय तेव्हा विचार केले पाहिजे, किंवा डॉक्टर म्हणून आपण त्यांना कशा पद्धतीने अशावेळी हँडल केलं पाहिजे? तर डॉक्टरच्या बाबतीत कुठल्या तरी एका जुन्या डॉक्टरने म्हणून गेलेलं आहे की रिलीव्ह ऑर ट्रीट अ फ्यू, क्युअर इवन फ्युअर, आणि कम्फर्ट एव्हरीवन. अच्छा. तर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं मी कॅन्सरचा डॉक्टर आहे, त्याच्या आधी मी एक डॉक्टर आहे, आणि मी डॉक्टर आहे त्याच्या आधी मी एक माणूस आहे. तर ते माझं जे व्यवधान आहे ते मला कधी विसरून चालत नाही. अनेक पेशंट्स असे असतात मी ट्रीटमेंट केलेले की 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 4 वर्षांनी कधीतरी पेशंटचा आजार वाढतो, पसरतो. त्यांना ट्रीटमेंट कुठली देऊन फायदा होईल असं माहीत नसतं. अशा वेळेला काउन्सिलिंग तुमचा, आता मी प्रायमरी डॉक्टर असतो त्यामुळे पेशंटचा माझ्यावरती प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे मी जे सांगेन ते पेशंटला पटतं आणि पेशंटचं काउन्सिलिंग करणे माझंच काम असतं. आणि अशा प्रसंगी आम्हाला ते करायला लागतं की पेशंटला समजावून सांगायचं. आता याच्यामध्ये कसं आहे की पेशंटला खूप अगदी कडक शब्दात सांगून पण चालत नाही. आपण पेशंटला थोडं नरमाईच्या शब्दात सांगतो की हा आजार पसरलेला आहे पण आपण प्रयत्न करूया, कारण कम्फर्ट ऑल हे आपलं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे पेशंटला नीट सांगतो समजावून की असं असं करू, आपण त्रास कमी करू, काळजी करू नका. नातेवाईकांना थोडीशी कल्पना द्यायला लागते की हा आजार पसरलेला आहे. तर जेव्हा पसरलेला आजार उपचारांना दाद देत नाही तेव्हा पेशंटचं आयुष्य कमी असतं, पेशंटला पुढे त्रास होऊ शकतात. वेगवेगळ्या लोकांचं ओपिनियन घ्यायला लागतं, वेगवेगळ्या लोकांचा सल्ला घ्यायला लागतो, आणि हळूहळू त्या परिवाराची मानसिकता तयार करायला लागते. याच्यामध्ये पेशंटचं आणि फॅमिलीचं मनोबल चांगलं असणं महत्त्वाचं आहे. एक गोष्ट इथे पण लक्षात घेतली पाहिजे की कसं असतं की जेव्हा यंग वय असतं तेव्हा सर्व प्रकारचे एफर्ट्स केले जातात, पण कुठल्या तरी एका पॉइंटला ऍक्सेप्ट करायला लागतं की आपल्याला याच्यावरती विजय मिळवता येणार नाहीये. जेव्हा खूप जास्ती वय असतं आणि एफर्ट्स घ्यायला पण मर्यादा असते तेव्हा मग ऍक्सेप्टन्स जरा थोडंसं सोपं जातं. कारण का पेशंटची 80-70-80 नंतर झालेलं असतं वय, तेव्हा असं कळतं की आता खूप जास्ती त्रास देऊन किंवा खूप जास्ती उपचार घेऊन फायदा होणार नाही, तेव्हा उपचार न घेण्याकडे किंवा कमीत कमी उपचार घेण्याकडे कल असतो. पण जेव्हा लहान वय असतं तेव्हा मात्र थोडंसं त्या फॅमिलीची थोडीशी फरफट होते किंवा खूप जास्ती प्रमाणात ट्रीटमेंट करण्याकडे भर जातो. त्याच्यामुळे मग आयुष्य तो लांबू शकतं पण क्वालिटी ऑफ लाईफ बिघडते. तर हा थोडा बॅलन्स साधणं आवश्यक असतं फॅमिलीनी. आणि डॉक्टर म्हणून, एक माणूस म्हणून आम्हाला त्यांना सपोर्ट करायला लागतं, आम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करत राहायला लागतं. बरोबर. हे खूप चांगल्या विषयावर आपण जे बोलतोय, जसं सुरुवात केली होती करताना विषयाची, त्या दृष्टीने हे विषय जास्त करून त्याची चर्चा होणं जास्त महत्वाचं असतं अशा आजारांमध्ये बऱ्याचदा. आणि प्रत्येक डॉक्टरची एक आपली एक फिलॉसॉफी असते, एक आपले विचार असतात, आपलं एक मत असतं, आपल्या अनुभवातून येणारं शहाणपण असतं. बरोबर. तर ह्या निमित्ताने आपल्या गप्पांच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला यातून काहीतरी एक छोटी नवीन माहिती मिळू शकते. तर आता आपण ह्याच्या शेवटाकडे आलोय. जो मुद्दा मगाशी तू संपवला तोच शेवटचा प्रश्न असा होता की ठीक आहे, आता मी डिसीज फ्री आहे असं सध्या मला कळलंय, पण तरी सुद्धा पूर्वीची मी म्हणून माझं उरलेलं आयुष्य जगू शकेल का? आता आपण जर कॅन्सरविषयी स्पेसिफिक म्हटलंय तर ह्या प्रश्नाचं उत्तर कॅन्सर कुठे होता आणि ते काय प्रकारचे उपचार घेतले गेले याच्यावरती देण्यात येतं. आपण असं म्हणू की ब्लँकेटली तुम्ही तुमच्या ओरिजिनल क्षमतेच्या 80-90% 80% तर नक्कीच जाऊ शकता. विशेषतः असा कुठला कॅन्सर असेल की जो तुमच्या म्हणजे तुमचं अपिअरन्स, तुमचं नॉर्मल फंक्शन याला कमीत कमी त्यांनी अफेक्ट केलेलं आहे. विशेषतः तुमचा चेहरा म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत तुम्हाला ब्रेस्ट काढायला लागले किंवा वाचवता आलंय, किंवा आतड्याच्या कुठल्या कॅन्सरमध्ये काय प्रकारची शस्त्रक्रिया केली आहे, तर हे जर तुमचं जर नॉर्मलच्या जवळ जाणार असेल तर तुम्ही 80-90% नॉर्मलला जाऊ शकता. इनफॅक्ट मी बरेच वेळा पेशंटना हेच सांगतो जे घाबरतात कॅन्सरला किंवा सुरुवातीला जे येतात तेव्हा अँझायटी खूप असते फॉलोअपमध्ये की आपण कॅन्सरचे उपचार का केले, तर कॅन्सर बरा होऊन तुम्ही चांगले व्हावे पहिल्यासारखे म्हणून केले. मग तुम्ही जर त्याच्या भीतीमध्येच राहिला तर त्याचा काय उपयोग होईल. मग त्यांना समजतं की ओके आपण फारसं घाबरायचं नाही, आपण आपलं नॉर्मल काम करत राहायचं. आणि जेव्हा माणूस नॉर्मल काम करतो, आपलं फोकस वळवतो, तेव्हा कॅन्सरची भीती हळूहळू कमी होते आणि ऑफकोर्स विथ टाइम ती कमी होत जाते. तर हो, डेफिनेटली पॉसिबल आहे की तुम्ही तुमच्या नॉर्मल क्षमतेला जाऊ शकता, नॉर्मल आयुष्याकडे जाऊ शकता. कॅन्सरमधून बरे होऊन नॉर्मल आयुष्य जगून पुढे अजून काही कर्तृत्व गाजलेले लोक सुद्धा आहेत आणि असतात.
आणि हे नक्की पॉसिबल आहे. उतार वयात किंवा थोड्या पुढच्या वयामध्ये कॅन्सर झाला तरी तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकताल. कॅन्सरची ट्रीटमेंट संपल्यानंतर सपोर्ट लागेल, मी बेडरिडन होईल, मला सारखाच आधार लागेल असं होत नाही. तर असं म्हणजे हे एक ब्लँकेटली असं म्हणता येणार नाही की पेशंटचं आयुष्य खराबच होऊन जातं. खूप प्रमाणात आपण प्रयत्न करून आणि पेशंटच्या पण मनाच्या धैर्याची आवश्यकता असते की पेशंट नॉर्मल ऑलमोस्ट नॉर्मलला येऊ शकतो. असं कधी कधी समजत पण नाही की या पेशंटला कॅन्सर होऊन गेलेला आहे. कॅन्सर हा शब्दाला घाबरून चालणार नाही. कॅन्सर हा जगभरात वाढतो आहे. कधी ना कधीतरी कुणाला तरी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कुठेतरी कॅन्सरविषयी कॅन्सर या आजाराला फेस करायला लागणार आहे. त्याविषयी घाबरून न जाता त्याच्याविषयी योग्य माहिती मिळवावी, योग्य डॉक्टरना दाखवावं आणि डॉक्टरांनी सजेस्ट केली ट्रीटमेंट घ्यावी. तो बरा होऊ शकतो, त्याच्या वेदना त्याचा त्रास कमी होऊ शकतो, पेशंटचं आयुष्य सुसह्य होऊ शकतं, पेशंट नॉर्मली जगू शकतात. त्यामुळे कॅन्सर या आजाराला इतर कुठल्याही आजारासारखं ट्रीट करावं असं माझं एक आव्हान लोकांना आहे. राईट. उलट आता मी शेवटचा प्रश्न कॅन्सल करतो, पण शेवटचा प्रश्न होता की टेक अवे मेसेज काय देणार आहे. तर ह्या आधीच्या प्रश्नामध्येच मला वाटतं तू सर्व ह्या गोष्टींचा उलगडा केलायस. आणि आजचा एपिसोड झाला मला स्वतःला एक खूप मानसिक असं समाधान वाटलं की ज्या मुद्द्यांवरती प्रश्न लिहिले होते, जे एक एक ओळीचा प्रश्न असतो, पण त्यातून जे एक विचार मंथन केलं जातं, त्यातून जे आपल्या चर्चेतनं नवीन नवीन प्रश्न सुचत जातात, जे कित्येकांच्या मनात असतात, त्यांना ते व्यक्त करण्याला वाव मिळत नाही, व्यक्त करण्याचं धाडस होत नाही कित्येकदा, किंवा कोणापुढे व्यक्त करावं अशी माणसं मिळत नाहीत. तर जेव्हा आपण असं काही पॉडकास्ट करतो त्यावेळेला आपण या पॉडकास्टसाठी चर्चा करत होतो की असे का कार्यक्रम करावेत, असे का करावे. तर हा एक मेनली हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम म्हणूनच आम्ही याच्याकडे बघतो की जेव्हा हार्ट रिलेटेड काही असतात लोकांचे प्रश्न, जे मुख्यतः लोक घाबरण्याचे जे मुख्यतः दोन गोष्टी असतात, तो कॅन्सर आणि हार्ट रिलेटेड आजार असा जास्त करून आपल्या समाजामध्ये आहे. तर अशा गोष्टींमध्ये जास्तीत जास्त चर्चा होऊन त्या शंकांचं निरसन होणं हा आज आपला बऱ्यापैकी हा हेतू मला वाटतं चांगलाच साध्य झालाय. आणि तू आज इथे आलास, आपण इथे ह्या विषयावरती बोललो. तर सर्व प्रेक्षकांनाही माझ्या निमित्ताने म्हणणं आहे की आवर्जून हा एपिसोड सर्वांनी पहा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना नक्की ह्या एपिसोडची लिंक पाठवा, जेणेकरून कित्येकांच्या मनामध्ये अशा अनेक शंका असतात आणि ह्या निमित्ताने त्यांच्यामध्ये ते एक माहिती त्यांना ह्यातून मिळाली तर बराचसा एक तो अवेअरनेस येऊन आपल्याला असणारा आजार किंवा भविष्यात आजार होऊ शकला तर आपण काय काळजी घ्यावी, किती तातडीने त्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित आजच्या एपिसोडमधून मिळाली असतील. तर आमच्या जगण्यातील काहीच्या सर्व टीमतर्फे पुन्हा एकदा थँक्यू. खूप खूप धन्यवाद.